अखेर माजी खासदार शरद बनसोडे सोलापुरात दिसले। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण ही कायमच चर्चा सोलापुरात ऐकण्यास मिळते। या निवडणुकीत सोलापुरातील स्थानिक उमेदवाराला संधी देण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांसह स्वतः सोलापूरकर करतात। काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांनी रणशिंग फुंकल्यानं भाजपला त्याच ताकदीचा उमेदवार द्यावा लागणार आहे। बाहेरून उमेदवार आयात करण्यापेक्षा सोलापुरातीलच ओरिजिनल उमेदवार द्यावा या मागणीने आता जोर वाढलाय। एकूणच या पार्श्वभूमीवर 2014च्या मोदी लाटेत निवडून आलेले माजी खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे हे 5 वर्षांनंतर पत्रकारांसमोर आलेत। महानगरपालिकेतील पत्रकारांसोबत बाकड्यावर बसून त्यांनी बऱ्याच गप्पा मारल्या। निवडणूक जवळ आल्यानं केवळ चर्चेत येण्यासाठी बनसोडे यांचा हा खटाटोप होता का, आता असे प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होऊ लागलेत। पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भारतीय जनता पार्टीला आता उपरा उमेदवार कशाला, मी सक्षम उमेदवार आहे की। मला 2019च्या निवडणुकीवेळी तुम्हाला थांबावं लागेल असं सांगण्यात आलं। पक्षाचा आदेश मान्य करून मी बाजूला झालो, परंतु यंदा बाहेरून उमेदवार मागवला जाईल अशी चर्चा आहे। त्यापेक्षा मी स्थानिक सोलापूरचा आहे आणि शरद बनसोडे कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे, कुणाला सांगण्याची गरज नाही असं ते म्हणाले। पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या 10 मध्ये सोलापूरचं नाव बसवलेलं होतं आणि आज ठीक आहे, काही काही जागी बऱ्यापैकी थोडासा बदल जाणवतोय। काहीच नसल्यापेक्षा ते एक बदल चांगली गोष्ट आहे। आता भविष्यात याहूनही चांगलं काय काय होईल, ऐकत दराडला असं लोकांचं ऐकायला वेळ देतात, चांगली गोष्ट आहे। आमचं कलेक्टिव्ह प्रयत्न सगळ्यांचेच असतात त्याच्यामध्ये, त्यामुळं मला माहिती आहे की कुठल्या कुठल्या गोष्टींचा मी पाठपुरावा करायला सुरुवात केला होता काय, आणि माझ्या सार्वजनिक वगैरे गोष्टींमध्ये काय प्रॉब्लेम नाही आला कधी। ज्या तुम्हाला कोणी आढळला तर सांगा एखादा उदाहरण सार्वजनिक गोष्टीबद्दलचा। एक वैयक्तिक आमच्या काही गोष्टी असतील त्या असतील, ज्या काही गोष्टी आम्ही करायच्या ठरवल्या होत्या त्या आम्ही निम्म्यापर्यंत आणलेल्या आहेत। ठीक आहे, हे तर ओपन गोष्ट आहे की पार्टीजमुळे आर्थिक पूर्णपणे क्षमतेनुसार असते, त्यामुळे उमेदवाराकडे आहे का नाही आहे काय देण्याकडे नाही आहे। आणि तुम्ही जर पत्रकार म्हणून तुम्ही तुमची शोधपत्रिका करा की मी अमुक एका माझ्याकडे आलेल्या समाजातल्या माणसाकडनं किंवा कुठल्या अधिकाऱ्याकडनं काय वगैरे, म्हणजे भ्रष्टाचाराचा कुठला एखादा डाग दाखवा ना काय, मग आम्ही सक्षम आहोत म्हणूनच आम्ही ते तसलं काय केलेलं नाहीये। भाजप उपरा उमेदवार आणत असल्यानं त्यांना गुदगुल्या होत आहेत, परंतु यापूर्वी सौ उज्ज्वलाताई शिंदे यांचा पराभव झाला, तसेच सुशीलकुमार शिंदे यांचाही 2 वेळा पराभव झालाय। त्यांच्यापेक्षा मोठा नेता होऊ शकत नाही आणि त्यांची सर आमदार प्रणिती शिंदे यांना येऊ शकत नाही असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावलाय।